अशा आंदोलन चालू आहे, मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही मुख्यमंत्र्याला नागपूरला भेटलो होतो, त्याला थांबवा 15 मिनिटानंतर. मुख्यमंत्री ज्या वेळेला होते नंतर ते मुख्यमंत्री असताना 20 लोक आम्ही मंत्री सुद्धा होते आमच्या बरोबर 20. तर रामदेवीच्या गेट तुमचा काय म्हणतात मला नागपूरला त्यांचा जो बंगला आहे ते त्यांची गाडी निघाली होती, परंतु पोलिसांनी सांगितलं की ते गेटवर थांबवत आहोत. पण गाडी थांबवली त्यांनी, आमच्या 20 लोकांना भेटले. 15 दिवसात तुमची मिटिंग घेऊ, 15 दिवसात. त्यावेळेचे मुख्यमंत्री आहे, आताचे नाही, त्यावेळेचे त्याने बोलवलं नाही, काही नाही. बाकीच्या लोकांना कचरा समजतात, कचरा समजलं. म्हणजे यांना असे माथोवाले असेच लोक पाहिजे. शांततेने जे आहे ना ते आपण शांततेने 1956 पासून डरतो, आता नाही. 56 पासून आपल्या या लोकांनी छत्रबंधनच्या लोकांनी सर्व खाल्ला आहे. 56 ते 76 पर्यंत यांनीच फायदा घेतला की नाही, 56 पासून 76 पर्यंत. तर आपल्याला म्हणतो की छत्रबंधनच्या बाहेर आम्ही राहिलो नाही. पण ते इंदिरा गांधीला आपले काही लोक हेडा वगैरे जे होते बरेचसे लोक जाऊन भेटले आणि इंदिरा गांधीने सांगितलं 30-35 तुम्ही सिग्नेचर आणा, मी पार्लमेंटमध्ये ठेवून हे कायदा पास करतो. आणि त्या मॅडमने मग 1976 मध्ये छत्रबंधन हटवलं. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी आम्हाला मंजुरी केली नाही केली. हेच लोक आहे छत्रबंधनवाले, ते समजतात तुम्ही विस्तारित क्षेत्रवाले आहे. अरे हे कुठून आहे, एक छत्रबंधन हटलेलं आहे. त्यामुळे हा जो डिपार्टमेंट आहे आदिवासी डिपार्टमेंट, स्कुटिनी कमिटी, त्यानंतर तुमचे पुण्याचे कमिशनर, त्याला सुद्धा आम्ही भेटलो. ते काय म्हणतात आदिवासी अजून लाल मुंग्या खातात. आम्हाला काय म्हणले ते आदिवासी अजून लाल मुंग्या खातात. अरे लाल मुंग्या खातात याच्यात आमचा काय दोष आहे? तुम्ही तो पैसे खाऊन टाकले. 6,000 करोड खाल्ले, मी लिहिले प्राईम मिनिस्टरला. आहे खोटे आहे की नाही बघा, नाही तर माझ्यावर केस टाका. केव्हापासून प्रकरण पेंडिंग आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये. यांनीच पैसे खाल्ले, आदिवासी डिपार्टमेंटच्या लोकांनी पैसे खाल्ले. मग ते मुंग्या खाणार नाही का? साधे तुम्ही पैसे खाता. तो म्हणे मी गरिबीतून आले, आम्ही का अमेरिकेतून आलो. तो होता, तो आता गेलाय, बदलला तो आहे ना, आता नाही आहे. आम्ही इथे येणारे सर्व लोक गरिबीतून आले, वर कोणी नाही. परंतु तुम्ही हा अन्याय करताय. आज तुम्हाला क्षेत्रामध्ये हे कशाला पाहिजे, कमिटी कशाला पाहिजे? जेव्हा डेप्युटी कलेक्टर छानबीन करून सर्टिफिकेट देतो त्याला देऊ दे ना, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. सेपरेट अलग कशाला? हा मुद्दा विधानसभेमध्ये काढला होता, विधानसभेत काढला. नंतर परमने म्हटलं आमच्या कॉर्पोरेटरकडून 50-50 लाख रुपये घेतात. तुम्ही सांगा मंत्री म्हणून, तुम्ही ते त्यांच्यावर हे करायला पाहिजे ना. बरं 3-3 वर्षानंतर त्यांची बदली होते का? होत नाही. तेच लोक फिरतात इकडे तिकडे. आम्ही म्हणतो तुम्ही डिपार्टमेंटला आला ना, त्यांना 3 वर्ष झाल्यानंतर डिपार्टमेंटला आला. एवढे बदमाश होऊन आले स्कुटिनी कमिटीचे लोक. आणि हायकोर्टाने किती वेळेला त्यांना दंड केला आहे.